श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता 18 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि 2 ऑक्टोबरला आहे सर्वपित्री अमावस्या आणि या दिवसानंतर पितृपक्ष हा संपेल. पितृपक्षाचा काळ हा 15 दिवसांचा असतो आणि या पितृपक्षामध्ये आपण सर्वजण आपल्या पितरांची सेवाही करत असतो. आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी पितृपक्षाचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ हा पितरांना समर्पित आहे आणि या काळामध्ये आपण पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या पितरांचं त्यांच्या तिथीनुसार श्राद्धविधी हे करत असतो. तसंच पिंडदान, तर्पण आणि दानधर्म हे इत्यादी कर्म आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या सेवेमध्ये करत असतो आणि यामुळे त्यांचा खरंच आशीर्वाद हा आपल्याला भरभरून मिळत असतो. आपले पितर हे आपण केलेल्या या सेवेने अतिशय प्रसन्न होतात. या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि ते बघत असतात की माझा वंशज हा माझी सेवा करत आहे की नाही. आणि आपण जर त्यांची या पितृपक्षामध्ये सेवा केली तर ते आपण केलेल्या या सेवेने तृप्त होतात आणि संतुष्ट होऊन आपल्या जगामध्ये परत जातात आणि आपल्याला सुख, शांती, समृद्धीचा आणि सुखी संसाराचा आशीर्वाद हा देतात. या पितृपक्षामध्ये पितृतर्पण, पितृपूजन आणि पिंडदान हे अतिशय पुण्यदायी कार्य असं मानलं जातं. ज्या व्यक्ती या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांचं पूजन करून त्यांचं श्राद्ध करतात त्या व्यक्तींना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांचे जे काही पूर्वज असतात तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्षही मिळतो. पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा आपल्याला करायचे असतात, जेणेकरून आपल्याला जो काही पितृदोष लागला आहे तो दूर होईल आणि आपल्या संपूर्ण घराची प्रगती होईल, पितृदोषापासून आपली सुटका होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावी असा उपाय जो आपल्याला या पितृपक्षामध्ये निदान एकदा तरी जरूर करायचाच आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि हा उपाय कोणता आहे आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर या पितृपक्षामध्ये आपल्याला सर्वांना तुळशीच्या रोपाला, तुळशी मातेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी वस्तू अर्पण करायची आहे की ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीणातला कठीण आणि खडतर पितृदोष हा जर तुम्हाला असेल तर तो तुमचा नष्ट होईल. पितृदोष हा नावालाही उरणार नाही. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमचे पितृ हे अगदी भरभरून आशीर्वाद देतील आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमच्या जीवनातील अडचणी, संकट, दुःख, समस्या या दूर होतील. तर अशी कोणती वस्तू या पितृपक्षाच्या काळात आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे हेच आता आपण जाणून घेऊया. तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुळशी संबंधित, तर हा उपाय जर तुम्हाला या पितृपक्षामध्ये अगदी रोज करता आला तर अतिशय उत्तम, नाही तर निदान या पितृपक्षामध्ये 1 दिवस तरी तुम्ही हा उपाय नक्की करा. या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपले पितर हे आपल्याला भेटण्यासाठी आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करून त्यांचे भरभरून आशीर्वाद हे प्राप्त करून घ्यायचे असतात. आणि तसंच या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा करायचे असतात आणि म्हणूनच या पितृपक्षात आपल्याला हा तुळशीचा उपाय करायचा आहे. आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला खूप साऱ्या संकटांचा, अडचणींचा सामना हा करावा लागतो आणि अशा वेळेस आपल्याला समजत नाही की आपल्याला आपल्या जीवनामध्ये या अडचणींचा आणि संकटांचा सामना हा पितृदोषामुळे करावा लागत आहे. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, संकट ही येतात तेव्हा आपण खूप देवदेव करतो, देवांची सेवाही करतो, वेगवेगळी पारायणं करतो. पण जर आपल्या घराला पितृदोष हा लागलेला असेल तर कितीही देवपूजा, पारायणं केली तर खूप देवपूजा करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. कारण आपले पितृ हे आपल्यावर नाराज असतात आणि आपले पितर हे जर आपल्यावर नाराज असतील तर अशा वेळेस खूप देवपूजा करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आणि आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न असल्याशिवाय देवांचाही आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. एक वेळेस आपण देवांचं स्मरण नाही केलं तर देव आपल्याला माफ करतील, पण आपल्या पूर्वजांचं आपण स्मरण जर नाही केलं तर आपले पूर्वज हे आपल्याला माफ करत नाहीत. आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी काही छोटे मोठे उपाय हे करायचे असतात आणि हे उपाय केल्याने आपल्याला जो काही पितृदोष आहे तर तो कमी होतो. आपल्या घराला जर पितृदोष असेल तर आपल्या घरातील व्यक्तींना कुठल्याच कामामध्ये यश हे मिळत नाही. खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा अपेक्षित यश हे मिळत नाही आणि तसंच अपेक्षित
धनप्राप्ती ही सुद्धा होत नाही आणि तसंच आलेला पैसा हा सुद्धा टिकत नाही। त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा असूनही काही वेळेस काही घरांमध्ये सुखशांतीचा अभाव असतो, घरामध्ये सतत आजारपण असतं आणि तसंच घरातील लोकांमध्ये, घरातील व्यक्तींमध्ये कायम कलह, भांडणं, वादविवाद हे होत असतात। आणि त्याचप्रमाणे घरामध्ये विवाहयोग्य मुलामुलींचा विवाह हा जुळत नाही, त्यांच्या लग्न जुळण्यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात किंवा लग्न झालेल्या जोडप्यांचा घटस्फोट हा होतो आणि तसंच विवाहित दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती, संतानप्राप्ती होत नाही, संततीचं सुख मिळत नाही आणि जर संतती झालीच तर ती लगेच मरण पावते। त्याचप्रमाणे घरातील मुलामुलींच्या करिअरमध्ये, शिक्षणामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतात। तर ही जी काही सर्व लक्षणं आहेत तर ती सगळी लक्षणं पितृदोषाचीच आहे आणि ही सगळी संकटं आपल्या आयुष्यामध्ये पितृदोषामुळेच निर्माण होत असतात। आणि म्हणूनच हा पितृदोषाचा त्रास कमी होण्यासाठीच आपल्याला या पितृपक्षामध्ये तुळशी मातेची सेवा करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे। पितृपक्षामध्ये तुळशीची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। तुळस ही अत्यंत पवित्र आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला देवीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि तसंच तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे। तुळशीच्या रूपामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटंसं का होईना तुळशीचं रोप हे असतंच। तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरात कायम सकारात्मक वातावरण हे तयार होत असतं। तुळशी माता ही आपल्या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी ही स्वतःकडे खेचत असते आणि आपल्याला नेहमी सकारात्मक एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी ही देत असते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घराच्या मध्ये तुळशीचं रोप हे असतंच। तुळशी मातेची अगदी नित्यनियमाने पूजा केल्याने आणि तुळशी मातेला नित्यनियमानं जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नेहमी नांदते। आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहतो आणि आपलं दारिद्र्य हे दूर होतं। तर इतकं महत्त्व या तुळशीच्या रोपाचं आहे आणि म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुम्हाला पिंडदान केल्याचं सुद्धा पुण्य मिळेल। संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला तुळशी मातेची नित्यनियमानं पूजा करायची आहे। नित्यनियमानं तुळशी मातेला जल हे अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुळशी मातेजवळ एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा आपल्याला जरूर प्रज्वलित करायचा आहे आणि जेव्हा आपण सकाळी तुळशी मातेला जल अर्पण करू तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे आणि हे काळे तीळ मिश्रित पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। काळ्या तिळाची उत्पत्ती भगवान श्रीहरी विष्णूंपासून झालेली आहे आणि तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना आणि तसंच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्याचप्रमाणे पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काळ्या तिळाचा वापर आपण त्यांच्या पूजेमध्ये करत असतो आणि म्हणूनच काळे तीळ मिश्रित हे जल आपल्याला तुळशी मातेला या पितृपक्षामध्ये अर्पण करायचं आहे। असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या पितरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद हा नक्की मिळेल आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला काळे तीळ मिश्रित हे जल तुळशी मातेला जरूर अर्पण करायचं आहे आणि दररोज नाही जमलं तर निदान एक दिवस तरी हा उपाय तुम्ही नक्की करा। आणि तसंच आपल्याला काय करायचं आहे तर एक स्टीलची किंवा छोटी पितळेची किंवा तांब्याची वाटी ही घ्यायची आहे आणि ही वाटी आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला 1-2 चमचे गंगाजल हे टाकायचं आहे। तुळशीच्या मुळांना टाकायचं नाहीये तर त्या वाटीमध्ये टाकायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्या पितरांचं आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे आणि त्यांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थनाही करायची आहे, विनंती करायची आहे आणि यानंतर त्या तुळशी मातेला तुम्हाला 11 प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि तुळशीला प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे काही गंगाजल त्या वाटीमध्ये टाकलेलं आहे तर ती गंगाजलाची वाटी आपल्याला उचलायची आहे आणि एक तुळशीपत्र हे घ्यायचं आहे आणि या वाटीतलं गंगाजल आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये त्या तुळशीपत्राने शिंपडायचं आहे आणि तसंच आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरही हे गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे किंवा तुम्ही हे गंगाजल तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा 1-2 थेंब सुद्धा टाकू शकतात किंवा जे गंगाजल हे उरलेलं आहे तर ते तुम्ही पुन्हा तुळशीला सुद्धा टाकू शकतात। तर याप्रमाणे हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये तुळशी संबंधित करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या घराचा पितृदोष हा नक्की कमी होतो। आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि सुख, शांती, समृद्धीचा आणि सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि तसंच हा उपाय केल्याने पिंडदान केल्याचं सुद्धा पुण्यफळ आपल्याला मिळत असतं।
म्हणूनच हा उपाय तुम्ही या पितृपक्षामध्ये निदान एकदा तरी जरूर करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।